हर्षा. जवलकर आहे ना? जवलकर. आवाज येत आहे का? हॅलो, हर्षाताई. माझा आवाज येत आहे का सर्वांना? हो, येतोय. हो सर, आवाज येतोय. बरं बरं. हॅलो. हा, हर्षा जवलकर. हा हा. ताई, मुलाचं नाव काय आहे तुमच्या? कृष्णा जवळकर. कृष्णा जवलकर. पर्सेंटेज किती आहे त्याचे? 48. काय प्रकार आहे दिव्यांगांच्या? हिमोफिलिया, ब्लड रिलेटेड हिमोफिलिया पेशंट आहे तो. हिमोफिलिया आहे, बरोबर आहे पेशंट. कुठे तुम्ही यवतमाळला राहता? नाही, ऍक्च्युली माझं प्रॉपर यवतमाळ आहे, पण ऍक्च्युली मी सर्विंग पर्सन आहे, म्हणून काय आहे? हॅलो. तुम्ही काय आहे? मी सर्विंग पर्सन आहे. मी नोकरी करते. सर्विंग पर्सन. अच्छा, हां. हो. नोकरी करता. तर आता माझी पोस्टिंग पुण्याला आहे. काय जॉब आहे ताई तुमचं? मी फोर्स पर्सन आहे. फोर्स. हा. CRPF, सेना. CRPF. हां. बरोबर. आणि हा, याचं वय किती आहे कृष्णाचं? आता 17. बर. आता पुण्याला तुम्ही 3 वर्षापासून असाल ना? या. हा. मोबाईल नंबर सांगा तुमचा. 94 94 045 045 26 26. 383. पुण्याला इथे आता सध्या पुण्याला कुठे राहत आहे? तळेगाव. तळेगाव. तळेगाव दाभाडे. हम्म. आणि याचं शिक्षण किती आहे कृष्णाचं? तो आता 12वी एक्झाम दिली त्याने. बर, ठीक आहे. इथे शिकत शिकत आहे का पुण्याला तो पण? हो. बर. सांगा, काय विषय आहे? विषय म्हणजे असा आहे की आता तो म्हणजे आम्हाला तो तर जन्मापासूनच त्याचं डिसेबिलिटी प्रकार आहे. हम्म. पण आम्हाला ऍक्च्युली उचलला का तिने? माहित नव्हतं की म्हणजे तो योजना वगैरे सगळ्या येतात त्या डिसेबल पर्सनला असतात, पण म्हणजे आम्हाला माहित नव्हतं की ते सर्विंग पर्सनला पण लागू होतात. आम्ही हेच समजत होतो की नाही, सर्विंग पर्सनला ते लागू होत नाही. पण आता जेव्हा आम्ही तुमचं पेज फॉलो केलं ना, तेव्हा कळायला लागलं हळूहळू की नाही, ते त्यांचं ते वैयक्तिक असतं, म्हणून मग त्यांना मिळतं, म्हणजे अनुदान असो किंवा शासनातर्फे काही योजना असो काही, ते त्यांना त्यांचं सेपरेट मिळतं. मग नंतर मी तुमच्या तिथे कॉल केलेला की रजिस्ट्रेशन करावं याच्या नावाचं, म्हणून नंतर मग मला तसंही त्यांनी माहिती दिली की या झूम मीटिंग बद्दल, की तुम्ही झूम मीटिंग जॉईन करा, बाकीच्यांच्या पण समस्या आपल्याला कळते, आपल्या पण समस्या आपण सांगू शकता. हम्म. म्हणून मग मी म्हटलं की चला आपण हे करून बघावं, कारण की कुठल्याही एखाद्या ग्रुपशी जुळलं की आपल्याला थोडं कळतं, कारण आपल्यासारखे सगळे लोक असतात, मग त्यांच्या समस्या आपल्या समस्या एक आहे का किंवा काय असेल तर, नाही का? हम्म. बरोबर आहे तुमचं म्हणणं, आणि जोडायलाच पाहिजे, जेणेकरून आपल्याला माहिती राहते आणि आपण अपडेट राहतो. त्यातल्या हम्म. त्यात जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या आयुष्यात खूप मोठा प्रॉब्लेम आलेला आहे,
म्हणजे हम्म. आपल्यासोबत असं का बरं झालेलं आहे. तर हम्म. असे प्रोग्राम जेव्हा अटेंड केले तर कळतं की नाही, आपल्या आयुष्यात तो तेवढा प्रॉब्लेम नाहीच आहे, लोकांच्या आयुष्यात कितीतरी जास्त प्रॉब्लेम आहे. बरोबर. हम्म. बरोबर आहे तुमचं. आता सध्या काय फॅसिलिटी घेत आहे आता? हा. आता आम्ही म्हणजे काही फॅसिलिटी म्हणजे त्याचं कुठेच नाव रजिस्ट्रेशन केलं नाही. जेव्हा तुमचं पेज फॉलो केलं तेव्हा कुठं मग ते मला थोडं कळायला लागलं तुमचे व्हिडिओज आहे ते बघून. मग त्याची मी आता काल परवाच्या दिवशी ते दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर नोंदणी केली त्याची. हम्म. आणि ते जे त्याला जे मिळणारा तो काहीतरी महिना असते, काय 2021 असं काहीतरी महिना वगैरे आहे. ते हम्म. मिळणार का म्हणून मग त्याच्याप्रमाणे मग ती योजना वगैरे जसं सांगितलेलं किंवा ते हे त्याला फॉलो करून आता मी विचार करते का त्याच तहसीलमध्ये आणि त्या पोर्टलवर त्याचं पण नाव रजिस्ट्रेशन करावं. हम्म. आणि पुढे पण समजा याला काही म्हणजे त्याला जॉब किंवा असं काही म्हणजे आत्तापासून स्टार्ट केलं तर त्याला थोडा थोडा अनुभव येत राहील किंवा हम्म. कुठल्याही क्षेत्रात जसं आपल्या दिव्यांगाच्या म्हणा किंवा दुसऱ्या पण अदर याच्यामध्ये सुद्धा काही अपॉर्च्युनिटी असल्या त्यांच्या की थोडं हम्म. म्हणजे कसं आहे एकदम आता तो कसं आतापर्यंत आता शिक्षणच करतच आहे. आणि असं आपण जुळलो की त्याच्या माध्यमातून कळेल ना, त्याला पण कळेल की हा काय करायला पाहिजे आपण, कुठे कोण कसं, कोणाला काय हे मिळतं, नोकरीच्या कशा संधी मिळतात किंवा हम्म. मला पण तिकडे जायला हवं, मी पण ह्यांच्यासोबत जुळायला हवं, म्हणजे मला पण थोडंसं माहिती मिळत जाईल, त्याला पण त्याच्या आयुष्याचे थोडे धागेदोरे लागत राहील हो. तुमच्यासोबत असं म्हणून. बरोबर. तर याला आता काय शरीरामध्ये याच्या ब्लडिंग कंटिन्युअस होत राहते काय? हम्म. हम्म. हो. ब्लडिंग कंटिन्युअस होत राहते. हम्म. मग त्याला ते एक इंजेक्शन असतं फॅक्टर 8 ते घ्यावं लागतं, नाहीतर खूप म्हणजे काय खूपच पेन होतो. इंटरनल ब्लडिंग कुठेही जॉईंट मधून हाडाच्या याच्यामधून कुठून पण होतो तो ब्लडिंग हम्म. असं आहे. हम्म. हम्म. त्याच्यामुळे म्हणजे शाळेत कमी आणि घरी जास्तच राहावं लागतं. हम्म. आणि हम्म. त्यामधूनच हे लोक जर समजा अँकल झाला किंवा त्यांचा घुटना झाला, एल्बो झाला, याच्यामध्ये जर थोडं जरी ब्लडिंग राहिलं, त्याचा वेळेवर जर उपाय नाही केला, तर हम्म. मग ते जिंदगीभरासाठी त्यांचं ते डिसेबल होऊन जातं असं आहे. हम्म. आणि असे खूप पेशंट असतील तुमच्या सोबत जुळलेले पण असतील ना हिमोफिलियाचे हो हो, पेशंट. आहे ना. ऍक्च्युली मी म्हणजे मागचे 6 वर्षापर्यंत मी नागपूरला होते. तर अच्छा. माझ्या मुलाचं जे हे आहे आधार कार्ड आहे ते सुद्धा माझं नागपूरवरूनच झालेलं आहे. आणि मुलाचं डिसॅबिलिटी सर्टिफिकेट ते मेयो हॉस्पिटल नागपूरमधूनच झालेलं आहे. हम्म. हम्म. पहिले 3 वर्षाचं होतं, मग आता मागच्या वेळेस जे मी रिन्यू केलं तर ते त्यांनी परमनंटच दिलेलं आहे त्याला आता. बरोबर. तो आप सभी जो यहाँ पर ये प्रोग्राम लाइव देख रहे होंगे, उन लोगों को भी मैं यहाँ से बताना चाहता हूँ कि हीमोफीलिया मतलब जो है ये ब्लड क्लॉटिंग वाला आजार है, डिजीज है। ब्लड, इसमें ब्लड क्लॉट होता है। और क्लॉटिंग। नाही होता. हम्म. म्हणजे मराठीतच सांगायला जर झालं तर रक्त जास्त वेळ या केसमध्ये वाहू शकते, शरीराच्या आत ब्लिडिंग होऊ शकते, गुडघे, सांधे, हात पाय सुजू शकतात, छोट्या जखमा होऊनही मोठ्या समस्या होऊ शकतात। या सगळे प्रकार या हिमोफिलियामध्ये येतात। आणि यांच्या आई वडिलांना फॅमिलीमध्ये जो म्हणजे त्रास असतोच, कारण ते नेहमी असं हे होत राहते। यामध्ये मुख्य फॅक्टर जे आहे फॅक्टर 8, आणि हिमोफिलिया बी म्हणजे फॅक्टर 9। आणि लक्षणे जे आहे याचे ते वारंवार नाकातून रक्त येणे, सूज आणि सांध्याला वेदना,
इंजेक्शन किंवा जखमेनंतर ब्लिडिंग थांबायला वेळ लागते, शरीरावर निळे डाग पडतात, हे सगळे याचे लक्षणं आहेत. आणि उपचार म्हणजे याच्यावरती फॅक्टर इंजेक्शन येतात ना, हा फॅक्टर इंजेक्शन येतात, डॉक्टर नियमित याला. इंजेक्शन हा. हा ऍक्च्युली ते सरकारी हॉस्पिटलला मिळतात, पण ते हम्म, कसं आहे, लिमिटेड कोटा असतो, पेशंट असतात जास्त. हम्म, मग ते ऐन वेळेवर असं असते सगळ्यांना, म्हणजे त्याचा दुःख इतकं असतं की जर इंटरनल ब्लिडिंग झाली हम्म, सांध्यामध्ये कुठे, हम्म, की त्याचा त्रास म्हणजे असह्य असतो, ते वेदनाच असह्य असतात. मग कोणाला असं वाटतं की जाऊन आपण फॅक्टर घ्यावं, पण त्यांना हम्म, शासनाने जितकं मान्य केलेलं आहे हम्म, आणि ते असतं वजनानुसार, तर शासनाजवळ असतात लिमिटेड स्टॉक. मग हम्म, ते लोक प्रत्येकाला देतात ते फॅक्टर 8 फॅक्टर 9, पण मग ते थोडं वेदना कमी होण्यापुरतच देतात, इतकं काही जास्त म्हणजे असं देत नाही. हम्म, पण त्यामुळे त्याला थोडा आराम तर होतो, पण तेच की म्हणजे असं जितकं ऍक्च्युली जितकं पाहिजे त्यापेक्षा कमीच देतात ते लोक. हम्म, बरोबर. तर याला आणि आता काय काय फॅसिलिटी दिलेल्या आहे तुम्ही? शासनाच्या काय काय फॅसिलिटी मिळतात याला? शासनाच्या काही नाही, आम्ही म्हणजे ऍक्च्युली आता त्याला ते जे पहिल्यांदा तर ते फॅक्टर पण नव्हतं, आता हे असंच हेमोफिलियाचे जे मुलांनी मिळून असं याला त्याला म्हणजे कुठल्या कुठल्या शासनाला लेटर देऊन मग मान्य केलं की कुठल्या हम्म, तरी म्हणजे शासकीय रुग्णालयामध्ये हम्म, फॅक्टर उपलब्ध करून द्या. हम्म, कमीत कमी गोर गरीब आहे ते इतकं महागीचं फॅक्टर 8 घेऊ नाही शकत ना. ऍक्च्युली त्याला बाहेर जर आपण घ्यायला गेलो तर आज ते 50 ते 55 हजाराचं एक इंजेक्शन आहे. हम्म, गरीब विद्यार्थी म्हणा किंवा गरीब पेशंट नाहीच घेऊ शकत तो. हम्म, मग ह्या सगळ्या त्यांच्या प्रयत्नामुळे शासनाने ते मान्य केलं आणि ते प्रॉपर सिटी मधल्या एका सरकारी रुग्णालयात दिलं जातं. हम्म, मग तिथून आजूबाजूचे जे लोक आहेत ज्यांना आवश्यकता असतात ते जातात तिथे इंजेक्शन ते फॅक्टर 8 घेतात. हम्म, काही काही तर इतकी कंडिशन खराब होते काही काही लोकांची की ते म्हणजे असं चालत जाणे सुद्धा होत नाही, कारण तुम्ही जितका त्रास घ्याल त्या पायाला किंवा त्या हाताला तितकी ती हम्म, सूज वाढणार, तितकं त्याचं प्रमाण वाढणार. हम्म, मग त्यांना तर सरळ त्या अँब्युलन्स मध्येच आणावं लागते जर हम्म, फ्री डॉक्टर घ्यायचं असेल तर. हम्म, आणि नाहीतर मग यांचं सांगणं असते की तुम्ही 1-2 इंजेक्शन जसं तुम्हाला पॉसिबल असेल तसं ते तुम्ही इंजेक्शन तुम्ही तुमच्या फ्रीज मध्ये अवेलेबल करून ठेवावं, हम्म, असं म्हणून. बरोबर आहे. हम्म. तर तर बऱ्याचशा राज्यांमध्ये ज्यांचे आई वडील, ज्या पेशंटचे मुलाचे दिव्यांगांचे आई वडील शासकीय सेवेत आहे, तिथे बऱ्याचशा फॅसिलिटीज, तरी पण बऱ्याचशा फॅसिलिटीज दिव्यांग मुलाला किंवा मुलीला दिल्या जातात. महाराष्ट्रामध्ये असं आहे की जर आई किंवा वडील कुठल्या शासनाच्या एखाद्या सर्व्हिसवरती असेल तर त्या मुलाला पेन्शन योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे आता आम्ही 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये हा विषय आम्ही प्रामुख्याने घेतलेला आहे की आई वडील जरीही गव्हर्नमेंट सर्व्हिस मध्ये असेल तरी पण त्या मुलाचा स्वतःचा खर्च असतो, त्याची स्वतःची आयडेंटिटी आहे, त्याची स्वतःची इच्छाशक्ती आहे, त्याचा स्वतःचा खर्च आहे. तर त्याला सुद्धा या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात यावे, हा विषय आम्ही प्रामुख्याने घेतलेला आहे. तर परंतु आता सध्या या विषयामध्ये महाराष्ट्रामध्ये काही होत नाही. जर गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आई वडील असेल तर त्याच्या पेन्शन त्याला मिळत नाही, हा सध्याचा रूल आहे. परंतु त्याच्या व्यतिरिक्त जे डॉक्युमेंट्स आहे ते तुम्ही त्याच्या बेनिफिट्स घेऊ शकता. उदाहरणार्थ पेन्शन जर सोडली तर बाकी सर्व बेनिफिट तुम्ही घेऊ शकता.
जर तुम्ही ते डॉक्युमेंट तयार नाही केलेले आहेत तर ते सर्व डॉक्युमेंट तुमचे आपण या मंचाद्वारे, आपले इथे सन्माननीय सदस्य आहेत त्यांच्याशी मी तुमचा संपर्क करून देतो. ते तुम्हाला ते सर्व डॉक्युमेंट्स बनवण्यामध्ये मदत करतील. फॉर्म कसे भरायचे आहे, त्याचा फॉलोअप कसा घ्यायचा आहे, हे सगळं तुम्हाला इथनं माहिती पडेल. गुड मॉर्निंग सर. तर तुम्ही तुमचं जे रेल कन्सेशन आहे, रेल कन्सेशनचे तुम्ही ट्रॅव्हल करत असता तर ते फॅसिलिटी नसेल तर ती फॅसिलिटी तुम्ही करून घेऊ शकता. मग माझा एक प्रश्न आहे सर, हो. की ज्याप्रमाणे आता ते म्हणतात की ज्यांचे आई वडील कोणी जरी शासनामध्ये सर्व्हिस करत असेल तर त्यांना, त्या मुलांना ही फॅसिलिटी मिळणार नाही. पण माझा एक प्रश्न आहे की मी आज शासनामध्ये, तो मुलगा आता 17 वर्षाचा आहे, मी या शासनामध्ये कार्यरत आहे. मी त्याच्या आयुष्यभर तर मी म्हणजे त्याच्या आयुष्यापर्यंत तर मी शासनामध्ये नसेल ना. हा. बिलकुल. मला मला सांगा की आता माझं म्हणजे रिटायरमेंट, आता 3 वर्षांनी माझं रिटायरमेंट आहे. हम्म. मग त्या मुलाला मी रिटायर झाल्यानंतर शासनाने त्याला मदत द्यावी का? तुमच्या या गोष्टीला आम्ही पूर्णपणे समर्थन करतो आणि हा विषय म्हणूनच आम्ही हाती घेतलेला आहे. असे कितीतरी असंख्य हजारो दिव्यांग बांधव आहे ज्यांचे आई वडील शासनामध्ये नोकरीमध्ये नोकरी करतात आणि ते मुलं वयाचे 35 वर्षाचे होऊन जातात, 30 वर्षाचे होतात, 40 वर्षाचेही होतात, तरी हा. त्यांना मानधन मिळत नाही आणि ते कुठेतरी झुरत राहतात आणि आणि स्वतःला कमजोर समजून ते आई वडिलाकडे पाहत राहतात. जर त्याच्या हातात त्याची स्वतःची हक्काची पेन्शन आली, ती कमी का ना असो, पण त्याला ते एक माध्यम राहते आणि कुठेतरी त्याला त्याच्यासोबत अन्याय होत आहे असं आम्हाला वाटलेलं आहे. आणि या अन्यायावरती आवाज म्हणूनच 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान या अंतर्गत आम्ही पूर्ण 36 जिल्ह्यांमध्ये हा विषय गाजवणार आहोत. हा विषय सरकारपुढे ठेवणार आहोत. लवकरच तुम्हाला याच्यावरती आमची ॲक्शन दिसेल आणि आम्ही कशाही प्रकारे विनंती करून, समजवून, निवेदन सादर करून आम्ही हा विषय सरकारकडनं नक्कीच करून घेऊ. कारण हा विषय झालाच पाहिजे. कारण तुम्ही ज्या प्रकारे बोलले की 3 वर्ष तुम्हाला बाकी आहे, त्यानंतर तुम्हाला पेन्शन येईल. ती पेन्शन काही नोकरी एवढी येणार नाहीये, जेवढा पगार आहे तेवढी पेन्शन काही येणार नाहीये. बिलकुलच नाही. तेवढं तर आपल्याला म्हणजे आपला जो परिवार आहे तेवढा, ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं, त्याला 50 ते 55 हजाराचं एक इंजेक्शन लागते. मानलं तो दिवस असा येतो की त्यावेळेस सरकारी हॉस्पिटलमध्ये नसते ते इंजेक्शन आणि मला जी पेन्शन येणार आहे त्या पेन्शनवर मी माझं घर चालवू, माझ्या पोराचं शिक्षण करू, जर तो शिकत असेल कुठे, शिक्षण करू, की त्याला ते 50 ते 55 हजाराचं मी इंजेक्शन घेणार आहे ऍटलिस्ट. काय करायचं? पण त्या मुलाजवळ जर समजा आज माझा मुलगा छोटा आहे, ठीक आहे, मान्य आहे, पण त्याला सरकारतर्फे थोडं थोडं बहुत जे तुम्ही मानधन देता, ऍक्च्युली थोडं बहुत देता, पण त्याला पण असं वाटेल की चला माझ्या गोळ्या या पैशाने येऊन जाईल किंवा मला जे पैसे येतात ते माझी अर्निंग आहे, ती माझी कमाई आहे, असं म्हणून त्याचं थोडं थोडं जरी त्याच्याजवळ ते मानधन साठवलं तरी त्यामधून तर त्याला कुठेतरी एक स्वतः म्हणजे मी खंबीर आहो, मी एकदम पूर्णपणे माझ्या मम्मी पप्पावर डिपेंड नाही किंवा मी 30-35 वर्षाचा झालो तरी पण मी बिना कमाई करणारा एक मुलगा, मी घरात पडून आहो, त्यांच्यावर आश्रित आहो. ते तरी किती वर्षपर्यंत मला पोसणार आहे, ते तरी किती मेहनत घेत आहे, म्हातारे होत आहे तरी पण ते माझ्यासाठी मेहनत घेत आहे, असं तर त्याला आतमधून खात राहतं आणि तो व्यक्ती म्हणजे आतमधून थोडा कमजोर होत राहतो. त्याला एका म्हणजे बौद्धिक दृष्ट्या त्याला म्हणजे असा थोडं जरी आपण मानधन किंवा त्याला जरी ती पेन्शन चालू राहिली तर त्याला पण होणार आहे म्हणजे कुठल्या तरी आजाराला आपण एक मदत करतो असंच होणार ना.
बरोबर आहे ना तुमचं. कारण कुठेतरी तो मानसिक दबाव राहतो की मी आई वडिलांवरती आश्रयित आहे. आणि जर त्याला त्याच्या हक्काची पेन्शन जर मिळाली तर त्याला कुठेतरी कॉन्फिडन्स राहील की नाही, माझे 2,500 काय ना असो, पण मला स्वतःचे ते येत राहे. त्याच्याने त्याच्या कॉन्फिडन्स पण गोष्ट होईल. या ऍक्टिव्हिटीने फक्त असं नाही आहे की त्याला पगार मिळत नाही, एवढ्यापुरती ही ऍक्टिव्हिटी नाही आहे, तर त्याच्यावरती मानसिक दबाव पण क्रिएट होत आहे. आणि कुठेतरी त्याला हे वाटेल म्हणजे वाटतही असेल की म्हणजे मला ती पेन्शन मिळायलाच पाहिजे. तर तो त्याच्यावरती अन्याय आहे. आम्ही तुमची ही गोष्ट ऍक्सेप्ट करतो. तुमची जी रिक्वायरमेंट आहे, तुमची जी मांग आहे, त्याला आम्ही समर्थन करतो. आणि तुम्हाला आमचा आता जाहीरनामा जो आहे, जाहीरनामा या 1-2 दिवसात दिसेलच. आम्ही तो आता पब्लिश नाही केलेला आहे. हा जाहीरनामा दिसेल. या जाहीरनाम्यामध्ये आम्ही 55 डिमांड प्रशासनाला, शासनाला आम्ही अधिकृत निवेदन या माध्यमातून देणार आहोत. आणि द्यायला सुरुवात आम्ही केलेली आहे. त्यामध्ये हा मुद्दा आम्ही प्रामुख्याने घेतलेला आहे की दिव्यांगाचे वडील, आई वडील किती श्रीमंत काय नाही असो, त्यांच्याकडे शेती असो, त्यांच्याकडे गाड्या असो, ते इन्कम टॅक्स पेएबल असो, ते गव्हर्नमेंट सर्व्हिसवरती असो, ते काहीही असो, पण त्या मुलाने काय केलं, त्याला पूर्ण अधिकार मिळाला पाहिजे जो दुसऱ्या दिव्यांगांना मिळतात. हा विषय आम्ही नक्कीच घेतलेला आहे ताई. तुम्ही त्यावरती तुमच्यासारखे असंख्य पॅरेंट्स आहेत ज्यांना असं वाटतंय, आणि असंख्य पॅरेंट्सला वाटो अथवा नाही वाटो, त्या स्टुडंटला किंवा त्या पेशंटला नक्कीच वाटते की माझ्यासोबत हा अन्याय होत आहे. ते या मानधन आम्ही ते घेतलाय. मानधन ऍक्च्युली ते मानधन म्हणून तुम्ही त्या मुलाला जे अपंग आहे त्याला तुम्ही ते मानधन म्हणून पैशाच्या स्वरूपात जे देता, पण ते मानधन ऍक्च्युली त्याच्यासाठी ते मानधन म्हणजे खर्चाचा विषय किंवा इन्कमचा विषय नाही आहे. तुम्ही त्याला ते मानधन देऊन त्याला आतमधून जो त्याचा ढळलेला कॉन्फिडन्स आहे तो तुम्ही जागृत ठेवता. Very 2,500 प्रमाणे त्याचं 2,500, दुसऱ्या महिन्याचे 2,500 असे करून त्याच्याकडे 5,000, कधी 1,000 म्हणजे 5,000, 2,500, 5,000 होते त्याच्याकडे. तो साठवता ते एखाद्या पॉकेट मनी सारखं कुठल्या दिवशी त्याच्याकडे ती एक मोठी रक्कम होते, जे त्याच्या इलाजासाठी किंवा त्याच्या म्हणजे मेंटल प्रिपरेशन साठी त्याची खूप मोठी बाजू बनू शकते ती. true. आणि आई वडील म्हटलं की त्याचे आई वडील त्याला वायरावर सोडणार नाही. त्याचे आई वडील त्याचा खर्च करतात आणि करत राहतील. पण किती खर्च करणार आहे, त्याचं जेवण खावण, त्याचे कपडे लत्ते सगळं. पण त्याला पण असं वाटेल ना की मी लहानपणापासून बाकीची मुलं जसे 21व्या वर्षी कामाला निघतात, कुठं नोकरीच्या शोधात असतात, कुठं तो पायाने चालू शकत नाही म्हणून तो बाहेर जाऊ शकत नाही. तो 24 तास घरात असतो किंवा थोडा बहुत चालला तर त्याचे जास्त काही दोस्त नसतात. मग तो कुठेतरी म्हणजे कमजोर पडत जातो. आणि एका लास्ट स्टेपवर जे शासन त्याला द्यायला पाहिजे अशी योजना त्यापासून सुद्धा वंचित करतात. म्हणजे मग त्याचा अजूनच एकदम म्हणजे मनोबल त्याचं तुटूनही जाते. मग त्याला असं वाटतं की मी जगून न जगून किंवा या आई वडिलावर मी एक बोज असल्यासारखाच आहे, अशी त्याची भावना मनामध्ये निर्माण व्हायला सुरुवात होते ती. आणि ती सुरुवात झालेली भावना कधी कुठलं रूप घेते हे शासनाला थोडी कळणार आहे. तरी म्हणूनच आपण इथे मंचमध्ये उपस्थित भरपूर पॅरेंट्स आहेत आणि माझे दिव्यांग बंधू बांधवही आहे. पूर्ण महाराष्ट्रातून इथे दिव्यांग बंधू बांधव जुळलेले आहे. मग कोल्हापूर असो, अमरावती असो, नांदेड असो, नाशिक असो, अकोला असो किंवा अमरावती असो, इथे इथे भरपूर ठिकाणून लोक जुळलेले आहे. इव्हन वेगळ्या वेगळ्या राज्यातूनही जुळले आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण हा जो मुद्दा उचललेला आहे हा योग्य आहे का, याच्यावरती तुम्ही सुद्धा तुमचे मत मांडावे, कारण हा महत्वाचा मुद्दा आहे. तर मी म्हणतो की सागर कोल्हापूरवरनं आहे, सागर कांबळेजी, तुम्ही तुमचे मत व्यक्त करावे की आपण जो मुद्दा हाती घेऊन राहिलो त्याबद्दल तुमचं काय मत आहे. सागर सर आहेत. हो, शुभांशी, बाकी सर्व अतिथीगण, कृपया तुम्ही इथे इनपुट्स द्यावे. सर हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. कारण बाबा सरकारी सर्वंट असेल तर त्याच्या मुलांना फॅसिलिटी मिळत नाही. पण मी टोटली पण एकदा मागे आपला विषय झाला होता. एक आपल्याकडे क्लायंट आली होती की बाबा त्यांचे वडील पोलीस होते हम्म. आणि मुलगीला पेन्शनची गरज होती. पण
म्हणजे वडील असताना वडिलांनी तिला ती जॉईनिंग करायला लावली होती, म्हणजे आपल्या लक्षात असेल ती. त्याच वेळी मी म्हटलं होतं की बाबा त्याचा आपल्याला तो दिव्यांग आहे ना, आपल्याला त्याचं काय देणं घेणं नाही. तो दिव्यांगाचा त्याला बेनिफिट मिळाला पाहिजे. आणि गव्हर्नमेंटची एक चांगली योजना आहे की या ताईंच्या रिटायरमेंट नंतर त्यांची जी अर्धी पेन्शन आहे ती त्यांना मिळू शकते. याच्यासाठी पण त्यांनी ते डॉक्युमेंटली हे करून ठेवावं. आणि आपण एकच ध्येय ठेवावं की दिव्यांग आहे ना, मग तो कोट्याधीश असो, गरीबातला गरीब असो. कारण दिव्यांग होणं म्हणजे कसं आहे, या पृथ्वी तलावर स्त्री पुरुष, नंतर तृतीयपंथी आणि त्याच्यानंतर दिव्यांग, अशी 4 लोकांचीच गणना केली जाते. आणि त्यातील सगळ्यात कमकुवत गोष्ट म्हटली जाते का कमकुवत बाजू ज्याची म्हटली जाते आता असा तो दिव्यांग तो. मग जर आपले शासन म्हणत असेल की बाबा आपल्या तळागाळातून विकास झाला पाहिजे, मग तळागाळातून विकास झाला पाहिजे तर तळागाळातील जी लोक आहेत म्हणजे सगळ्यात खालच्या दर्जाची म्हणजे मला असं म्हणायचं नाही की बाबा जे कमकुवत लोक आहेत त्याच्यामध्ये सर्वप्रथम आम्ही असतो. त्यासाठी तुम्ही दिव्यांग लोकांचा प्रथम म्हणजे त्याच्यासाठी योजना राबवल्या पाहिजे. आणि नंतर बाकी योजना या सर्वांच्यासाठी असाव्या, कारण अडचणी या सर्वांना असतात. पण जर तुम्ही भारतातील किंवा जगातील दिव्यांग सक्षम करू शकत नसाल तर आपण काय महाशक्तिशाली देश बनणार आहे. त्याच्यामुळे माझं मत आहे की दिव्यांगांना जेवढी, आणि दिव्यांग किती आहेत, आणि माझं मत आहे की एवढा भारत आता प्रगतिशील देश आहे तर दिव्यांग होऊच नाही याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे ना. आणि कालच आपला मुद्दा मांडला की जर दिव्यांग व्यक्ती जर जन्माला आला, एक 5 वर्षापर्यंत त्याची ऍक्टिव्हिटी दिव्यांगाच्या टाईप मध्ये मोडत असेल तर शासनाने त्याच्या नावावरती 25 लाख रुपये ठेवावेत. भविष्यात तो 20-25 वर्षात झाला तर एक कोटी रुपये जरी त्याचा झाला तर त्याचा इंटरेस्टवर तो मिनिमम 2 टाइम देऊ शकतो. बिलकुल. आणि मी काय म्हणतो असे नाही की त्याला ते युज करू द्या, म्हणजे असं कोट्याधीश रुपये युज करू द्या असं पण नाही. त्याचा फक्त इंटरेस्ट होऊन दे, इंटरेस्ट होते तो जगून दे ना. बरोबर. राजाराम जाधव आपल्यासोबत आहेत. जाधव साहेब आहेत का? राजाराम जाधव. आहे सर, आहे. हा, जाधव साहेब नमस्कार. नमस्कार तुमचा व्हिडिओ ऑन करून. सर. हा, या थोडं ठीक आहे, अजून चालेल, काय हरकत नाही, बोला. यावर तुमचं काय मत आहे? हा, थोडा बोलतो, 9 वाजता बोलतो सर. हॅलो, आवाज येत आहे का? हो, सर येतोय. थोड्या हा, वेळाने बोलतो. दुसरं कोणीतरी बोला. पार्वती मॅडम बोला. बोला बोला. मी हा, बोलू तर? बोला हो. बोला हॅलो. मॅडम. बोला हा, मॅडम. दिव्यांगासाठी काही जात-पात जेंडर नाहीये सर. तो तृतीयपंथी असो, स्त्री पुरुष असो, तो दिव्यांग होऊ शकतो. हम्म. आणि मला असं वाटतं पॅरेंट्स जर त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी डिपेंडन्स सर्टिफिकेट जर आपल्या मुलासाठी केलं, त्यांच्यावर डिपेंड आहे तो, तर ते होऊ शकते असं मला वाटते. कारण त्याची जी दिव्यांगता सरकारने सर्टिफिकेटद्वारे चेक केली पाहिजे आणि त्याला ते दिलं पाहिजे. बरोबर. आणि दुसरी गोष्ट अशी आहे सर, सर्वात मोठं पॅरेंट्स म्हणजे आमचं सरकार आहे, आमचे आई-बाप. त्यांना ही काळजी पाहिजे. त्याच्यासाठी आमचे जे आत्ताचे आई-वडील आहे, आपल्या मुलाची काळजी करताना मी गेल्यानंतर कसं होईल? त्यासाठी त्यांनी आमच्या नाही तर आपला नेता बसवूनच जावं, आम्हाला हे सहकार्य करावं. दिव्यांगावर प्रेम करणारे, दिव्यांगांची काळजी करणारे, दिव्यांगांचा ज्यांना उभं आलाय, कंटाळा आलाय, त्यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं. हे सगळं पुढे होईल आपोआप. बरोबर आहे. इन शॉर्ट म्हणजे आता असं आहे की सगळ्यांना असं वाटतंय, या पॅरेंट्सला, दिव्यांग बांधवांना, सर्वांना असं वाटतंय की एका दिव्यांगांची आयडेंटिटी आपण त्याला शासनाच्या योजनांपासून वंचित ठेवून त्याची आयडेंटिटी आपण कुठेतरी हिरावून घेत आहोत. ती आयडेंटिटी हिरावून न घेता त्याच्या हक्काचे जे पैसे आहेत ते त्याला द्यायला पाहिजे, हेच या बोलण्यामधून आपल्याला समजून येतं, सगळ्याच्या संभाषणामधून समजून येत आहे की
जो दिव्यांग आहे, ज्यांचे आई वडील शासनाच्या नोकऱ्या जरी करत असतील, परंतु त्याची आयडेंटिटी तिथे हिरावत आहे, त्याची आयडेंटिटी पुढे डेव्हलप होत नाही आहे. त्यामुळे त्या दिव्यांगाला ती पेन्शन मिळायलाच पाहिजे. आणि तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की हा मुद्दा आम्ही आता घेतलेला आहे हाती, आणि 55 मुद्दे हाती घेतलेले आहेत. त्यापैकी हा एक मुद्दा आहे की ज्यामध्ये दिव्यांगांना ते आई वडील किती श्रीमंत असो, किती मोठे असो, परंतु त्याचा हक्क त्याला मिळायलाच पाहिजे. त्यामुळे ताई, तुम्ही निश्चिंत राहा. लवकरच हा मुद्दा आपण सरकारपुढे मांडून हा मुद्दा नक्कीच करून घेऊ, एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो. राहिल्या बाकीच्या ज्या योजना आहेत त्याच्याकरिता तुम्ही आमच्याकडे सुभाषजी सोनवणे आहेत, जे बीडमधून आहेत. त्यांचे उत्तम कार्य आहे. तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून यांचे रेल्वे कन्सेशनचे फॉर्म, पुन्हा ज्या काही छोट्या मोठ्या फॅसिलिटीज आहे त्या तुम्हाला आम्ही त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो. तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून हे सगळे डॉक्युमेंट बनवून घ्या, जेणेकरून त्याला बाकीच्या पेन्शन, सध्याची पेन्शन सोडून बाकीच्या फॅसिलिटीज त्याला मिळवता येईल. बहुतेक त्यांचा नेट ऑफ झालेला आहे. चला, नेक्स्ट काय आहे? हॅलो सर, हे साताऱ्यावरून दीपराज विलास गाविरे त्यांचा समस्या आला त्यांना हा, बोला. बोला. साताऱ्यावरून बोलताय? दीपराज दीपराज सर, तुमचं माईक अनम्यूट करा. हॅलो सर, गुड मॉर्निंग. हा बोला. सर, मी बोला. सातारावरून बोलतोय. नोकरी संदर्भात जरा तुमच्यावर चर्चा करायची होती. एक सेकंड. हा, दीपक, दीपराज. दीपराज, हं. कुठून बोलताय? सातारा? सातारापासून एक 60 किलोमीटर राहिला आहे. वडगाव जयराम स्वामी. बरं बरं, ठीक आहे, मी लिहून घेतो. दीपराज विलास घारगे. पर्सेंटेज किती आहे तुमचे? 56. 56% आहे. काय प्रकार आहे? हस्तव्यंग. ऑर्थोपेडिक. काय आहे? पाय आहे? नाही, ऑटोमॅटिक नाही. लोटो मोठं आहे. लोकोमोटर. हा, लोको मोठं. बरं. सातारा. हा. सातारा. तहसील काय आहे तुमची? तहसील खटाव. हा, तहसील कार्यालय खटाव मध्ये. खटाव. हा. बरं बरं. आणि गावाचं नाव काय आहे? वडगाव जयराम स्वामी. वडगाव. हा. वडगाव. एज किती आहे तुमचं? 28. बरं, ठीक आहे. आणि असा मोबाईल नंबर काय आहे? 91 91 30 30 48 48. 6268. बरं बरं. काय विषय आहे तुमचा, सांगा. तर सर, मला नोकरी संदर्भात बोलायचं होतं. मला नोकरी पाहिजे. शिक्षण किती आहे तुमचं? BA झालंय सर. BA झालेलं आहे. कोणत्या? आर्टमधनं पदवी आहे. इकॉनॉमिक्स मध्ये हे केले. बरं बरं, ठीक आहे. आता काय अनुभव आहे जॉबचा तुम्हाला? फ्रेशर आहे सर. प्रेशर आहे. बरं. बरं. आतापर्यंत जॉब न करण्याचे कारण काय आहे? तर आतापर्यंत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होतो. 2-3 एक्झाम दिलेत. एकदा तलाठीची एक दिलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाची एक दिल्या. परत LIC मध्ये एकदा एक्झाम दिली, आणि सातारा जिल्ह्यामध्ये ओळखीत बँकेची एकदा एक्झाम दिली आता. मीटिंग करते. काय झाला पुढे रिझल्ट? तलाठीमध्ये 15 मार्कांनी हे झाले, आपलं रिझल्ट गेलेला आहे. बर. पण बाकीच्या याच्यात काय झालेलंच नाही, कारण 1 किंवा 2 जागा होती, त्यामुळे घोटाळा झाला तिथे. बरं, तर फॉर्म भरणं सुरू आहे.
फॉर्म भरणं सुरूच आहे सर. आणि आता सध्या आपल्याला जोपर्यंत शासकीय नोकरी लागत नाही किंवा आपला नंबर लागत नाही तोपर्यंत आपल्याला काहीतरी कुठला दुसरा प्रायव्हेट जॉब पाहायचा आहे अशी मनशा आहे. हो सर. बरोबर. मग साताऱ्याला तुम्ही काय ट्राय केलं? साताऱ्याला तर चाललंय असं शोधायचं कुठं कंपनीत ह्याच्यात बघायचं चाललंय. हम्म. तुम्ही वॉकिंग पण कसं प्रायव्हेट मध्ये चालता हा कसं? बोला सर. चालायला येतं सर, चालायचं नाही काही प्रॉब्लेम. 56% आहे म्हणून विचारलं मी. नाही येतं चालायचं काय अडचण नाही. चालून दाखवू बिना शकता? बिना आधारचं चालू शकतो, आपल्याला चालताना काठी बिटी काय लागत नाही सर. अच्छा, बिना आधाराचे चालू शकता. हो चालू शकतो. तर कसल्या प्रकारच्या जॉबची अपेक्षा आहे तुम्हाला? सर कॉम्प्युटर ऑपरेटर असलं तरी चालतंय, आपल्याला काय अडचण नाही. कारण कम्प्युटरचे 2-3 कोर्स आपले झालेले आहेत. कम्प्युटर ऑपरेटर. हा. पुन्हा म्हणजे कम्प्युटर ऑपरेटर. हा. कम्प्युटर मध्ये सर्व टायपिंग अँड ऑल सगळं येतं काय तुम्हाला? जर काही सर मराठी आणि इंग्लिश टायपिंग आपलं झालेलं आहे, 30चं स्पीड झालेलं आहे. आणि टॅली आणि MSCIT केलेली आहे. ओके. हा. ठीक आहे. तर हा व्हिडिओ जे ऑनलाईन बघत आहेत, दीपराजच्या विषयाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान असा एक अभियान आम्ही या महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये, ज्यामध्ये दीपराज सारखे जे तरुण युवा दिव्यांग आहेत, जे शिक्षित आहेत, ज्या दिव्यांगांना नोकरी सध्या नाही आहेत आणि ते धावपळ करत आहेत, तर अशा दिव्यांगांकरिता आम्ही भरपूर मागण्या केलेल्या आहे. आता आमचा जाहीरनामा आता पब्लिश होईल. तत्पूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांची टायपिंग व्यवस्थित आहे, ज्यांना लिहिता येते, ज्यांना प्रिंटआउट काढता येते, या छोट्या छोट्या ज्या घटना आहे, झेरॉक्स काढणे, प्रिंटआउट काढणे, म्हणजे असं समजा की तुम्ही पीएच्या जॉबला किंवा ऑफिशियल जॉबला जे दिव्यांग सक्षम आहे, तर आम्ही महाराष्ट्रामध्ये अशा मागण्या करणार आहोत, जे आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे, की जे तुमच्या जिल्ह्याचे आमदार साहेब आहेत, आमदार आणि खासदार, सांसद, ज्यांच्याकडे आपण बरेचदा जातो आणि नोकरी मागतो, तर बरेच दिव्यांग आमदारांच्या घरासमोर पाट्या लागलेल्या राहतात, नोकरी करता येऊ नये. अरे मग तुमच्याकडे नोकरी करता नाही यायचं तर कोणाकडे जायचं? तुम्हाला नाही जॉब विचारायचं, कोणाला विचारायचं? तुम्हाला लोकांनी तुमची निवडून दिलेलं आहे, लोकांच्या सेवेसाठी तुम्ही आहात, तर मग लोकांना, शिक्षित मुलांना नोकरीवर लावून देणं ही एक सेवाच आहे. परंतु बऱ्याचशा MLAsच्या घरासमोर पाट्या लागलेल्या राहतात की नोकरी करता आवेदन देऊ नये. मग आमचा प्रस्ताव तरी मांडा तुम्ही विधानसभेत, राज्यसभेत. ही रातोरात एक कॉक्रोच पार्टी बाहेर आलेली आहे आणि पूर्ण तिने धुमाकूळ सोशल मीडियावरती मांडलेला आहे. का बरं असं होत आहे? तर त्यामुळे या गोष्टी लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्र शासनाला ही विनंती, आता मी प्रशासन नाही म्हणत आहे, मी शासन म्हणत आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटला अशी विनंती आम्ही केलेली आहे, जी आमच्या जाहीरनाम्यात तुम्हाला दिसेल, आमच्या निवेदनामध्ये तुम्हाला दिसेल, की 288 आमदार आहेत, 288 आमदार आहेत, कितीतरी सांसद आहेत, MLC आहेत, ज्यांचे प्रायव्हेट ऑफिसेस आहे, या सर्वांनी त्यांच्या कार्यालयामध्ये शिक्षित, जे पूर्णपणे पात्र असतील, त्यांच्या कामं तेवढ्या स्पीडनी होतील, असे किमान 2 दिव्यांग तरी त्यांनी त्यांच्या कार्यालयात ठेवावे, असे निवेदन सुद्धा
आपण या 55 जे मागण्या आहे आपल्या, त्या 55 मागण्यामध्ये ही एक मागणी आहे की खाजगी संस्थांनी, जे खाजगी संस्था आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो कंपन्या असतील, खाजगीकरण आहे, ऑफिसेस आहे, ज्यांच्या ऑफिसमध्ये किमान 15 लोकांचा स्टाफ आहे, 10 लोकांचा स्टाफ आहे, 10 लोकांच्या वरती स्टाफ आहे, तर त्यांनी किमान एक एम्प्लॉई तरी आपल्या कंपनीमध्ये ठेवावा. आम्ही हे म्हणत नाही की तुम्ही मजबुरीने ठेवावा. ज्यांच्यामध्ये स्किल आहे, ज्यांच्या टॅलेंट आहे, जे सक्षम आहे, तुमचे कामं जे व्यवस्थित करू शकतात, अशा व्यक्तीला ठेवा तुम्ही. परंतु दिव्यांगाला नक्कीच ठेवा, ज्याच्यामध्ये या सर्व गुण आहेत. तर दीपराज, मी तुला सांगू इच्छितो की अशा मागण्या घेऊन आपण 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान राबवत आहोत, ज्यामध्ये आपण या सगळ्या ऍक्टिव्हिटीज करणार आहोत. त्यामुळे तुला हे सांगू इच्छितो की आपण तुझ्याकरिता कलेक्टर ऑफिसमध्ये आता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे असंख्य जॉब असतात, यांच्याकडे क्लरिकल जॉब असतात, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जॉब असतात. आपल्या या निवेदनामध्ये हाही विषय आहेत की तुम्ही जे कॉन्ट्रॅक्ट काढता, लोकांना देता, हे कॉन्ट्रॅक्ट तुम्ही दिव्यांगांना द्या ना. बसल्या बसल्या कामं दिव्यांग करू शकतात आणि उलट प्रामाणिकपणे कळेल, कारण त्यांना जॉब जाण्याची भीती राहते, त्यांना मिळत नाही. आपण असे दिव्यांग तुम्हाला देऊ जे तुम्हाला प्रामाणिकपणे काम करून देतील. तर असे ह्या लाईव्ह व्हिडिओ जे कोणी बघत असतील त्यांनी या गोष्टीचं समर्थन करावा. आम्ही या ज्या मागण्या आता करत आहोत, या मागण्यांचं समर्थन करावा. जर योग्य वाटत असेल तर समर्थन करा, काही कोणाला जबरदस्ती नाही आहे. पण असं मला वाटतंय की 288 आमदार, प्रत्येकाच्या कार्यालयामध्ये किमान 2 दिव्यांग राहायला पाहिजे, जेणेकरून खरंच दिव्यांगांच्या प्रती कोणाची किती भावना चांगली आहे हे समजून येईल. फोटो काढायला आणि रॅल्यामध्ये मिरवायला दिव्यांग नाही आहे, तर दिव्यांगांना जॉब पण द्यावे अशी विनंती आम्ही या मागणीच्या थ्रू शासनाला करणार आहोत आणि केलेलीच आहे. फक्त आमचे जाहीरनामे पब्लिश व्हायचे आहे, या 2-3 दिवसात पब्लिश होतील. तर दीपराज, तुला हे सांगू इच्छितो की तुझी टायपिंगची स्पीड, क्लरिकल जे जॉब असते हे सगळं व्यवस्थित पूर्ण त्याला ट्रेन करून घे, स्वतः अपडेट होऊन जा. आणि मी पुन्हा तुला एक दुसरा नंबर देतो. हा तर झाला आपला लोकल विषय. माझा प्रयत्न राहील की साताऱ्यामध्ये, कारण हा विषय हाती घेतलेला आहे, तर आता हा विषय आम्ही पूर्ण शेवटपर्यंत नेऊ. मी तुला सांगतो, साताऱ्यामध्ये आपले विधायक श्रीमान शिवराज भोसले साहेब आहेत. त्यांच्यासोबत मी व्यक्तिगत तुझ्याकरता बोलतो आणि त्यांना विनंती करतो की तुला त्यांच्या कार्यालयामध्ये घेऊन घे. हा माझा प्रयत्न झाला. याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी तुला काही कॉन्टॅक्ट नंबर शेअर करतो. मला आता व्हॉट्सअपवरती हाय का पाठव, तर ते तुला तुझ्या इंटरव्ह्यू घेतील आणि तुला साताऱ्यामध्ये किंवा पुण्याला किंवा मुंबईला जॉबवरती लावून देतील, एवढी तुला मी गॅरंटी देतो. तुला जिथे इंटरव्ह्यू होईल तिथे तुझं सिलेक्शन झालं तर तुला जॉब मिळेल. त्यामुळे लगेच तू मला आता व्हॉट्सअपवरती हाय पाठव. मी त्या लोकांचा नंबर तुला शेअर करतो जे जॉब मध्ये तुला कुठल्या तरी चांगल्या कंपनीत जॉब लावून देईल. ठीक आहे सर. ठीक आहे. बाकी पूर्ण मान्यवर आहे तिथे, त्यांनाही मी विनंती करतो. प्रमोद राऊत, गीता उपाध्याय आणि बरेचसे इथे, पार्वती ताई, या विषयावर तुमचं काय मत आहे? आम्ही असा निवेदनामध्ये हा विषय घेतलेला आहे की दिव्यांगांना फक्त फोटोपुरतं सीमित नको ठेवा, तर दिव्यांगांना तुम्ही तुमच्या कार्यालयात द्या, जेणेकरून तुम्ही खरंच जनतेचे प्रतिनिधी आहात हे सर्वांना दिसू द्या. तुम्हाला जनतेने निवडून आणलेलं आहे, तर तुम्ही सुद्धा 2 दिव्यांगांना तुमच्या कार्यालयामध्ये जॉब द्या. तुम्ही तुमच्या कार्यालयामध्ये लोक ठेवताच ना, तुम्हाला टायपिंगची आहे, तुम्ही लोकांना पत्र बनवून देता. हे पत्र वगैरे बनवण्याकरता जेव्हा तुम्ही नॉर्मल व्यक्तीला ठेवता, तर मग तुम्ही दिव्यांगांना ठेवूच शकता.
यावर तुमचं काय मत आहे? असं आपण निवेदनामध्ये हा विषय घेतलेला आहे, थोडा मजेशीर विषय आहे. बघू आता की या विषयाला किती प्रोत्साहन आणि आपल्याला रिस्पॉन्स मिळतो. पण आपली ही मागणी आहे की प्रत्येक आमदारांनी, प्रत्येक खासदारांनी आणि प्रत्येक जे जनतेचे प्रतिनिधी आहे त्यांनी दिव्यांग आपल्या कार्यालयात ठेवावे. आता माझ्याकडे तर मी काहीही नसताना माझ्याकडे दिव्यांग कामाला आहेत. मी दिव्यांगांना जॉब देतो. माझ्या रिसॉर्टवर पण सुद्धा म्हणजे सिक्युरिटी गार्ड इथून दिव्यांग आहेत. नाही तर कधी कधी व्हिजिट कराल स्ट्रॉबेरी रिसॉर्ट नागपूरमध्ये, तर तिथे तुम्हाला जो गार्ड आहे, सिक्युरिटी गार्ड, जो गेट ओपन बंद करतो आणि सुरू करतो, तो सुद्धा दिव्यांग आहे. आणि तो बाहेर गावावरून आहे, यवतमाळमधून आहे. आणि त्याची फॅमिली आहे, पूर्ण फॅमिली आहे. म्हणजे बायको आहे, मुलगी आहे आणि तो आहे, एक छोटी मुलगी आहे. कालच मी जाऊन आलो रिसॉर्टवरती, तर मला हेही कळलं की त्याची जी मोठी मुलगी होती ती सुद्धा आता रिसॉर्टला या लोकांनी तिला सुद्धा इकडे जॉबवरती घेतलं. कारण नागपूरला तिने कुठल्या तरी कॅफेमध्ये ती काम करत होती, तर तिला पगार देण्यात नाही आला, त्यामुळे तिला सुद्धा रिसॉर्टला बोलवून घेण्यात आलं. तर आपण जर जनतेचे प्रतिनिधी आहोत आणि दिव्यांगांकरता आपण दिव्यांगांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलतो, तर सुरुवात आपल्यापासून व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि त्या निवेदनामध्ये आपण हाही विषय घेतलेला आहे. आता या विषयाला किती रिस्पॉन्स महाराष्ट्रातील जे आपले नेते आहेत त्यांच्याकडनं मिळते तेही आपण बघूया. तुमची काय प्रतिक्रिया आहे यावरती? जरा तुम्ही सुद्धा इनपुट द्यावे. इथे जे माझे सहकारी मित्र उपस्थित आहेत त्यांनी बोलावे. तर यात दिव्यांग तर खूप दूरच राहिले, पण सर्वसामान्य स्टुडंटला सुद्धा ते जवळ घेत नाहीये आमदार का. त्यांच्या रिलेशन मध्ये सगळे लोक हे करताय, त्यांच्या संबंधातले, संपर्कातले जवळचे दिव्यांग तर खूप दूर राहिले. छत्तीस जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत सर? 354 तालुके आहेत. 354 तालुके महाराष्ट्रात आहेत. 354 तालुक्यामध्ये 354 आमदार आहेत. 288 288 आमदार आहेत. काही मतदारसंघ जॉईंट आहे. हम्म. एक एक दोन दोन मतदारसंघ. बरं, आपल्याकडे इथे रघुनाथजी वाघ आहेत, अनुभवी आहेत. वाघ साहेब, या विषयावर तुमचं काय म्हणणं आहे? एज्युकेटेड आहे, हायली क्वालिफाईड आहे आणि गव्हर्नमेंट शासनातून ते रिटायर्ड आहे. रघुनाथजी वाघ साहेब, आपण हा विषय जो आधी घेतलेला आहे यावर तुमचं काय मत आहे? हा बरोबर आहे सर, तुम्ही त्या याच्यामध्ये आधीच घेतलेलं आहे 50 याच्यामध्ये मागण्यांमध्ये. तर आज जो हा विषय निघाला अनुसंधान त्याने दीपक हे साताऱ्यावरून आहे. तर आपण जे मनोगत, आपण जे ते मत व्यक्त केलंय सर, जे आपले आमदार साहेब आहेत किंवा खासदार साहेब आहेत यांच्याकडे यांचे जे पर्सनल जे असतात काम करणारे, तर ते एकदम ते जे बोलले आपले हे औरंगाबादचे कोंडाजी, ते आपले पर्सनल नातेवाईक वगैरे ठेवतात. पण त्याऐवजी जर असे जर दोन दिव्यांग व्यक्तींना किंवा ते चांगले क्वालिफाईड, आता हे जे दीपराजची गोष्ट आहे, हे MSCIT सांगतात, त्याच्यानंतर दोन्ही टायपिंग झालेले आहे, म्हणजे हे इलिजिबल आहे शासनाच्या क्लरिकल जॉबला 100%. तर असं ह्या बरेचसे आता कंत्राटी पद्धतीने महानगरपालिकेमध्ये आणि कलेक्टर ऑफिसला बरेचसे आव्हान केलेले, माननीय मुख्यमंत्र्यांना पण आव्हान केलेले साहेबांनी. तर असे त्यांनी आता अनेकसे आपण मागणी केली आहे. आणि हे आपण जे सांगितलेलं आहे की 288 आमदार आहे, यांनी जर दोन दोन जरी म्हटलं तरी एकदम म्हणजे 550च्या वरती जातात दिव्यांग. आणि त्या दिव्यांगांना खूप मोठा रोजगार मिळू शकतो. आणि आता माझा अनुभव असा आहे की दिव्यांग व्यक्तीला लावल्यानंतर इतकं सिन्सिअर काम करतो सर, तो खूप सिन्सिअर काम करतो. बरोबर. इतर खाजगीपेक्षा ते तरी थोडा टाइमपास करेल, पण दिव्यांग जे व्यक्ती आहे टाइम टू टाइम वर्क करतात, ते ऍडिशनल वर्क करतात. हे माझा अनुभव आहे प्रशासन मधला. तर हे फार मोठी तुम्ही आज फार महत्वाची गोष्ट केली सर. आणि हा जर खरंच लाईव्ह आपण सगळं शेअर करायला पाहिजे आणि प्रशासनाच्या लोकांना दाखवायला पाहिजे किंवा आमदार खासदारांना सुद्धा याच्यामध्ये ऍड करून हे दाखवायला पाहिजे की हे आव्हान फार मोठं आव्हान आहे. की असे बरेच सुशिक्षित आहे. आज तुम्ही ते उदाहरण देतात, जे दिलंय, काक्रोच पार्टी जी निर्माण झाली आता आजकालच,
तर 16 लाख मिलियन त्यांना हे झालेले आहे फॉलोअर्स. हो. किती बेरोजगारी आहे म्हणजे भारतामध्ये. आणि हा मोठा प्रश्न तुम्ही छेडलेला आहे आणि म्हणून माझं 100% मत आहे, आपल्याशी सहमत आहो मी, आणि आपण सगळ्यांनी याचा प्रयत्न करायला पाहिजे आपल्या मागण्याचं वगैरे. म्हणून अमोल सरांनी जे आवाहन केलंय 36 जिल्हे 9 महिने आणि निवेदन 90, हे अगदी बरोबर आहे. आता ही वेळ आलेली आहे. बरोबर. आपल्यासोबत अमोल पावडे सुद्धा आहे, क्वालिफाईड आहे, एज्युकेटेड आहे. काही कारणास्तव त्यांचा ऍक्सिडेंट झाला तर त्यांना पाय गमवावा लागला. अमोल, तुम्ही सुद्धा यावर इनपुट्स द्यावे. यावर तुमचं काय मत आहे? आणि ज्यांना बोलायचे ते सुद्धा बोलू शकतात. नक्की सर, शासनाच्या प्रत्येक गोष्टीसाठी आपण कटिबद्ध आहोत. आपले अधिकार आहे, पण गोष्ट अशी आहे की आपली जे परिस्थिती या लोकांनी सगळ्यांनी बनवून ठेवली आहे त्याचे आपण सगळे परिणाम भोगत आहे. प्रत्येकाची गरज, प्रत्येकाची समस्या आहे समजून घ्यायला कोणी तयार नाही. तुम्ही निर्णय घेतला आहे तो खूप महत्वपूर्ण आहे, खूप फायद्याचा आहे. त्यातून मिळणारे सगळ्यांना जे लाभ आहे त्याचा नक्कीच फायदा होईल पुढील आयुष्यात. प्रत्येक आमदारांनी त्यांच्या कार्यालयामध्ये किमान 2 दिव्यांग ठेवावेत. यावर तुमचं काय मत आहे? नक्कीच ठेवायला पाहिजे सर, आपला अधिकार आहे तो. अच्छा, एवढंच नाही तर आपल्या निवेदनामध्ये महाराष्ट्रातील जेवढे खाजगी कंपनी आहे त्यांना आपण मॅन्डेटरी करा असं म्हणत आहोत शासनाला, की मॅन्डेटरी करा. मॅन्डेटरी म्हणजे मॅन्डेटरी, कंपल्सरी, की तुम्ही जर दिव्यांग नोकऱ्यावर लोकांना ठेवता तर मग नोकरी नाही तर दिव्यांगांना सुद्धा 4% दिव्यांगांचे आरक्षण आहे, तर 4% ऍटलिस्ट तुम्ही 10 पैकी एक दिव्यांग तरी नोकरीवर ठेवा असं आपण त्यांना आपल्या निवेदनामध्ये घेतलेलं. नुसतं आरक्षणच ठेवून दिलं आहे सर, त्याचे काही कुठे हेच होत नाही, अंमलबजावणी होत नाही. बरोबर आहे. कुठेच नाहीये, ग्रामपंचायत स्तरावर पण नाहीये, वर पण नाही, कुठेच नाहीये. होतच प्रत्येक नाही, लेवलला आपले नाही जे होत. आमदार खासदार आहे कोणी काम करायला तयार नाही, कोणी करतच नाही. बरोबर. आता करावं लागेल ना. आता विषय आपण हा आणि बोगस विषयाला मोठं यातही बोगस आहे सर. ग्रामपंचायत लेवलवरही बोगस लोक भरून ठेवले आहे, प्रत्येक ठिकाणी बोगस पण आहे. सर नाही, तुमचं हा बरोबर हा आहे. सगळीकडेच होणार आहे. बोला गोकुल, बोला तुम्ही. सर हा विषय 36 जिल्हे 9 महिने अभियान आहे ना, निवेदन अभियान आहे ना सर. 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान आहे. या जिल्ह्यामध्ये त्यावेळेस सर हा विषय प्रत्येक जिल्ह्यामध्ये घ्यायचा आहे. तर मी थोडं बोलू. हा, प्लीज बोला. वेलकम. सर आता दीपेश आहे ना, दीपेशचं म्हणजे सगळ्या म्हणजे जो नोकरी आहे ना, नोकरीच्या बाबतीत जेवढ्या फॅसिलिटी म्हणजे जेवढ्या पात्रता आहेत तो पात्रतेसाठी पात्र आहे. जर दीपेश सारख्या उच्च शिक्षित मुलग्याला किंवा दिव्यांग मुलग्याला जर नोकरी लागत नसेल तर मग ज्यांना बाबा शाळेत जाता येत नाही किंवा ज्यांना बाबा शाळेचं बाबा म्हणजे थेरी शाळा कमी झाल्या अशा लोकांना काय शासन देणार? मग मी मागे एकदा बोललो होतो ना, बाबा तुम्ही जर ग्रॅज्युएट लोकांना ज्यांना नोकरी देऊ शकत नाही त्यांना कमीत कमी 15,000 तरी म्हणजे मानधन द्या. आता सरकारला काय झालेली लाडकी बहीण योजना त्यांनी निवडणुकीपुरती राबवली, पण आता त्याचं म्हणजे फंडिंग करताना त्यांना प्रॉब्लेम येतोय. ज्यावेळी आपण असं म्हणतोय की जे कलेक्टर ऑफिस आहे ना, दिव्यांग ग्रॅज्युएशन झालं की त्याची नोंदणी व्हावी प्रत्येक आमदारकडे किंवा कलेक्टर ऑफिसला त्याची नोंदणी व्हावी. सुरुवातीला कसे एम्प्लॉयमेंट ऑफिस होते, एम्प्लॉयमेंट ऑफिसमध्ये आता एवढं भारत किंवा एवढं ना म्हणजे ऑनलाईन मध्ये झाले, प्रत्येक व्यक्तीचा डाटा असतो. मग हा डाटा का ठेवला जात नाही? ऍक्च्युली ग्रॅज्युएट दिव्यांग कधी ज्या दिवशी तो दिव्यांग ग्रॅज्युएट होईल त्या दिवशी त्या महिन्यापासून त्याचा दिव्यांग भत्ता चालू व्हावा. जोपर्यंत तो नोकरीला लागत नाही तोपर्यंत ही जर गोष्ट शासनाच्या ध्यानात नाही आणली तर तो कंटिन्यू चालू राहावा जोपर्यंत शासन त्याला नोकरी देत नाही. ज्या दिवशी शासन त्याला नोकरी देईल गव्हर्नमेंटची तो त्याचा म्हणजे भत्ता बंद व्हावा. म्हणजे अशा जर जाचक म्हणण्यापेक्षा अशा दिव्यांगिताच्या अटी आपण त्यांना राबवायला लागला आणि समजा अशी जर नोंदणी कलेक्टर ऑफिसला नसेल तर कलेक्टरांचं निलंबन व्हावं. आणि आता तुम्ही म्हणताना GR वगैरे याची अंमलबजावणी होत नाही. मग जर GR तुम्ही काढता शासन म्हणजे सर्व दोन्ही सभागृहात राज्यसभेत किंवा याच्यात असं GR काढून तर त्याची अंमलबजावणी तुम्ही करत नसेल
तर मग त्याला दोषी कोण? मग त्याच्याकडे आम्ही अपील करायचं. मग हे जर तुम्हाला जमत नसेल तर त्याची GR का काढता, अंमलबजावणी करता येत नसेल? आता मंत्री वगैरे आमदार यांना फॅसिलिटी कोणती तर गोष्ट मांडायची असेल तर एका रात्रीच मंजूर होते, बहुमताने होते. पण आमच्या दिव्यांगासारखा प्रश्न 25, 30, 40 वर्ष प्रलंबित राहतो. याला जबाबदार कोण आहे? याला आम्ही विचारायचं कोणाला? नक्कीच. सागर सर, डाटा शासनाकडे किती पडून आहे त्याच्याकडे कोणी बघत पण नाही. दरवर्षी कितीदा सर्वे होतात, डॉक्युमेंट मागतात, प्रत्येक ठिकाणी आपण नेऊन देतो, पण त्याच्यावर काहीच अंमलबजावणी होत नाही. तो मध्ये एक सर, मी नारा थोडं बोल चालताना नारूचा रोग कळवा आणि 1000 रुपये मिळवा, तसंच दिव्यांगांना नोकरी लागत नाही असा दिवा सुशिक्षित नाही, दिव्यांग आपल्याकडे बघण्याचा जर दृष्टिकोन असतो ना, रॉ मटेरियल आहे हे फक्त त्यांच्या फायद्यासाठी ती यूज करून घेतात. सर पावळे सर, याच्यासाठी हॅलो. एकच आहे, याचं उत्तर आहे दिव्यांगांचं संघटन. आणि संघटन बरोबर आणि आहे. दिव्यांगांना एक चांगला नेता पाहिजे. आणि ते आता बरोबर. म्हणजे आता समोर येत आहे अंमलवाडकी सरांच्या स्वरूपात. मग सर्वांनी आपले हेवे दावे विसरून दिव्यांगाच्या हितासाठी एकत्र येऊन त्यांना पाठिंबा का देत नाही मग सर्व? विषय हेवे दावेचा नाही सागर सर, इथे एकजुटीचा प्रत्येकाची गरज आहे हे समजून कोणी घ्यायला तयारच नाही. मग गरज आहे कसं लोक आता होतात, आता गरज होते, आता गरज संपली की लोक जातात. आता मला तसं वैयक्तिक कुणाला म्हणायचं नाही. आता दीपेशनी पण आता सरांनी म्हणजे त्यांना जे राजे आहेत ना आपले राजे भोसले यांना डायरेक्टली फोन केला त्याच्या नोकरीसाठी. मग दीपेंद्र पण आपल्या कामासाठी वाहून घेतलं पाहिजे ना. मी बरोबर. असं मत होतो, सागरसाठी बरोबर. सरांनी काम केलं, सागरची आपण जबाबदारी आहे आणि ना. प्रत्येकाने आपला खारीचा वाटा जर घेतला तर हे काम नक्कीच पुढे जाऊ शकतं सर. प्रत्येकानं घ्यायला पाहिजे credit. जी दिव्यांगांची माळ आहे ना, ही माळ जुडली आपण जाऊन अमोल सर नाही होऊ शकत हे आपल्याला नक्कीच माहिती आहे, पण अमोल सरांच्या सोबत राहून खारीचा वाटी नक्की आपण घेऊ शकतो. हा तेच बघा ना, तो प्रत्येक दिव्यांगाने चालला. आता कितीतरी दिव्यांग आहेत, रोज हजारो प्रश्न मांडतात, पण मीटिंग मध्ये एक ठराविक चार लावा. 40 लोक भेटतात ना आपल्याला. बरोबर आहे. 30-40 लोक कंटिन्यू असतात. मग बाकीच्या लोकांच्या आता मला तरी वैयक्तिक येतात, पण तो काम केल्यानंतर माणूस दिसतच नाही. त्याचं झालं का नाही, नंतर काम ओके होतं, नंतर त्याला पुढचं फॉलोअप त्याचा घेतला तर तो फोन नाही उचलत आपला. फीडबॅकच नाही, काहीच नाही. ते सांगा तर मी याच्या आधी पण मीटिंग मध्ये बोललोय की जितके लोक इथे मीटिंग मध्ये जुळून काम करून घेतात किंवा जनसंवाद मध्ये रविवार येऊन काम करून घेतात ते कधीही परत मला दिसले नाही मीटिंग मध्ये. आता अमोल सरांनी काल मला एक नंबर दिलता, त्याचा काय प्रॉब्लेम होता, त्याचा मी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. मी नंतर काय म्हटलं, एक ग्रुप वरती तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असा मेसेज टाका, तर हो बोलला आणि त्याच्यानंतर त्याचा मेसेजच नाही आला. आम्हाला तर कसं समजणार त्याचं काम काय चाललंय? बरीचशी जनता अशीच आहे, त्यांना फक्त त्यांचं मानधन 2,500 रुपये पगार आणि त्याच्याकडे असलेलं सर्टिफिकेट याच्यावरच तो खुश आहे. बाकी गोष्टी त्याला काही घेणं नाही. दिव्यांगांचं एकच बरोबर, ध्येय काय आहे, करणार नाही, बरोबर. महिन्याची पेन्शन. जगातील सगळा प्रश्न संपलेला आहे त्यांचा. दिव्यांगांना पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे पेन्शन. पण या पेन्शन मध्ये होतं काय? माझं तर मुख्य वैयक्तिक मुद्दा मत आहे, तोच आहे, शासनाने आपणच स्वतःला रॉ मटेरियल समजून बसलो. आपली जे सगळी आहे दिव्यांग लोकांची पूर्ण संख्या हे आपण स्वतःला रॉ समजतो ना, त्याचा उपयोग आपण आपल्यासाठीच करत नाही. आता मला बरोबर आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा देशात दिव्यांगांची टोटली खरी लोकसंख्या किती आहे हे दाखवतच नाही. जनगणना सुद्धा आमच्यापर्यंत झाल्यात. माझं असं मत आहे की बाबा मी घटनाविरोधी बोलतोय, पण तुम्ही आम्हाला 1-2 राज्य चालवा, त्या सगळे दिव्यांग असू देत, आमचा आम्ही शासन आम्ही करतो. शासनाच्या कोणत्याच योजना नियम काहीच आपल्यापर्यंत पोहोचतच नाही ना. आपले प्रतिनिधी कोणतं आपल्यासाठी कामं करतात सांगा बरं. तुम्हाला जर आमचं देत आमचा हक्क देता येत नसेल तर आमचा वाटा तरी घ्या. आता सरांनी काल म्हटल्याप्रमाणे 3,000 कोटीचा आपल्याला म्हणजे हे येतो, निधी येतो. मग 3,000 कोटी जातो कुठे? 3,000 कोटी सगळं म्हणजे कागदावर आहे, सगळं कागदावरचे घोडे आहे. हे आपल्या हाताने आपल्या मर्जीनुसार नाचवतात आणि आपल्याला नाचवतात. हे कागदावरचे घोडे येऊ शकतात बरोबर, पण त्याच्यासाठी लोक बरोबर पाहिजेत आपल्याला. आपण धावायला लागेल. काँग्रेस पार्टी एका रात्रीच उभी राहते ना. अशा मोठ्या मोठ्या पार्टीचा पेरोल सुद्धा त्यांनी कमी आणतात एका दिवसात. लोकांचं मत आहे, लोकांना बदलच पाहिजे. योग्य माहिती नाही राहत, योग्य सूचना मिळत नाही, त्यामुळे आपण काय प्रत्येक दिव्यांग घरी बसलेले भरपूर लोक आहेत ना सागर सर. इतके हतबल लोक आहेत की ते काहीच नाही करू शकत. म्हणून दिव्यांगांना योग्य मार्गदर्शन देणारा हा प्लॅटफॉर्म आहे आपला दिव्यांग जनसंवाद. प्रत्येकाने याच्यामध्ये जॉईन व्हावं, प्रत्येकाने आपापला फायदा करावा आणि फायदा झाल्यानंतर याच्याशी प्रामाणिक राहावं, एवढेच माझं मत आहे. किती सर्वांनी हाती घेतली 4 महिने आता झाले मी जुळलो याच्या मग. 4 महिने झाले पुरा दिवस गमावतो. हे मीटिंग झाल्यावर चालूच राहते.
काहीतरी, पण लोकांना खरंच ते बोलले पावले सर, दिव्यांग लोकांना सर फक्त 2500 रुपये, आणि नागपूरला चलता काय, तिकडे चलता काय भेटते, तिथे गेल्यावर काय भेटते, हा विषय पहिले आहे. सगळ्यात मोठं मोटिवेशन हेच आहे गोकुळ सर, की आपण रोज जुळल्यानंतर आपल्यापेक्षाही किती या जगात दुःख आहे, समस्या आहे, हे हो, समजून घेतल्यानंतर भरपूर आहेत, जगण्याची जी हिंमत येते ही कुठेच मिळत नाही. पैसे खर्च करूनही मिळत नाही. पैसे खर्च करून मिळत नाही, बरोबर आहे, हो गोपाल सर, बरोबर नागपूर बोलले. नागपूर म्हणजे दिव्यांगांची राजधानी असे नाही. तुम्ही म्हणा की नागपूरला गेल्यावर काय भेटतंय. नागपूर म्हणजे काय सर्वश्रेष्ठ नाही ना. नागपूर म्हणजे त्याचा दिव्यांगांच्या प्रश्नांचा उगम आहे ना. तिथं आवाज आहे दिव्यांगांचा, म्हणून नागपूरला जायचं. हो सागर सर, मी काय बोललोय तुम्ही समजले नाही. दिव्यांगांना नागपूरला गेल्यावर काय भेटते हे मी नाही बोलत आहे, दिव्यांग बोलत आहे की आता आता तुम्ही मी बोलला ना. सरांच्या आता तुम्ही बोलला. हो, मग मी बोलतो काय, मी बोललो काय की नागपूरला गेल्यावर काय मिळते असं मी बोललो का? मी काय मग कोण म्हटलंय बोलला? की मी लोकांना म्हटलंय, लोकांपर्यंत पोहोचलोय. अमोल सर पावळे सरांनी सांगितलं ना, पावळे सरांनी म्हटलं की लोक फक्त लोकांची दिव्यांगांना काळजी काय नाही करायची. लोकांनी काळजी करायची नाही. आपण काय करायचं आपण ठरवायचं. लोक बोलतात ना, कुछ नाही तो लोक आहे, हो, काम आहे काय नाही. नाही सागर आपण सर, दिव्यांग लोकांपर्यंत आपण गेलो, आपण 2500 आपण रुपये त्याची मिळणं एवढं भरपूर आहे त्यांना. तुमचं गाडी बोलणं भेटते काय, सायकल भेटते काय, होळी भेटते काय, आता का नुसतं हेच भेटणार आहे काय? सायकल भेटणं, पेन्शन भेटणं आपला म्हणजे सर्व दिव्यांगांचा हक्क वेगळ्या पद्धतीचा आहे. सर्व जो रिअल दिव्यांग आहे त्याला तो जाणतो. आता मॅडम परवा बोलले ना, जेव्हा एखाद्या घरात दिव्यांगांच्या घरात एखादा माणूस मरतो, तेव्हा सर्वप्रथम त्या दिव्यांगाकडे बघितलं जातं. हा. अरे का नाही मेला हे विचारलं जातं. हे ज्याला समजलं तो खरा दिव्यांग ना. नुसते योजना घेणारा दिव्यांग म्हणजे तो दिव्यांग खरा दिव्यांग, वैयक्तिक मत आहे. बरोबर दिव्यांग आहे, म्हणजे काय? याचं दिव्यांग ज्याला शब्द कळला तोच खरा दिव्यांग ना. नुसता आपल्याकडे योजना घेऊन बघण्याचा बरोबर आहे. दृष्टिकोनच सगळ्यांचा तो आहे ना, आपण शूद्र म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. एकदम टाकलेला आपण व्यक्ती. काय देतो, आपण काय देतो दुसऱ्यांना तो पण डिपेंड आहे ना. बरोबर. मग तेच तेच बोललो, बोलले रॉ ना, पावळे मटेरियल सर समस्या, पण रॉ तेच मटेरियल. बोलले, पावळे सर पण तेच बोलले की दिव्यांगांना फक्त नुसतं पगार मिळाला म्हणजे भरपूर आनंद झाला. अशा खूप साऱ्या गरजा आहेत त्या पूर्ण होऊच शकत नाही. पावडे एका सरांचं पूर्ण करणार आहेत त्याचा. स्टेटमेंट पावडे सरांचं बोलणं आहे ना, बरोबर आहे. पावडे सरांच्या बोलण्याची दुमत नाही. पण पावडे सर पावडे सरांचं कसं आहे, दिव्यांगांचं खच्चीकरण नाही करत. पावडे सर काय बोलतात, आगे बढो. आम्हाला बरोबर. काय मिळते पावडे सर नाही बोलत. दिव्यांग पावडे आपण सर सगळे बोलतात सोबत राहू तेव्हा सगळी आपली एकी राहील ना सर. आणि समस्या प्रत्येकालाच आहे. समस्या जगातला प्रत्येकालाच माणूस आहे. तर दाखवा हिंमत आपण ना, एकमेकांची बनलं पाहिजे ना. जगातला माणूस तर दाखवा असं की त्याला समस्या नाहीच आहे. जगातला म्हणतोय मी पूर्ण, महाराष्ट्र आहे, भारतात, जगातला माणूस दाखवा की त्याला समस्या नाही आहे. नाही हा शब्द आहे म्हणून. तर ते आपण तर पुन्हा आपण सर्व बरोबर. इच्छितो की जे हा लाईव्ह प्रोग्राम बघत आहे, हा जो लाईव्ह प्रोग्राम बघत आहे त्यांना सांगू इच्छितो की 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान, या बुधवार अभियानामध्ये आम्ही एक विषय हाही घेतलेला आहे की जे युवा दिव्यांग रोजगार आहेत, युवा आहेत, दिव्यांग आहे आणि शिक्षित आहे, युवा आहेत, शिक्षित आहेत आणि बेरोजगार आहेत, अशा दिव्यांग शिक्षित दिव्यांगाला किमान 15,000 रुपये महिन्याला त्याला द्यावे, जेणेकरून तो दिव्यांग समाजापुढे एक आदर्श ठरेल. आणि दिव्यांग जे शिक्षण पूर्ण करत नाही, कुठेतरी त्यांचे खच्चीकरण झालेलं आहे, त्यांना एक नवीन प्रेरणा मिळेल, एक मोटिवेशन मिळेल. त्यांना वाटेल की जर आपण ग्रॅज्युएट झालो, आपल्याला जो डिग्री आली, आपल्यालाही शासन एकतर महिन्याचे 15,000 रुपये देतील किंवा नोकरी देईल. हा जर कॉन्फिडन्स राहील तर दिव्यांग आणखी
पुढाकार घेईल शिक्षणामध्ये. भारत सरकार म्हणते की सगळ्यांनी शिक्षित व्हावे, मुलीला शिक्षित करावे. सगळ्यांकरता जेव्हा केलं जाते तर मग दिव्यांगांसाठी सुद्धा करायला पाहिजे, अशी आमची मागणी आहे. 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियानाच्या अंतर्गत आम्ही 55 पॉइंट्स पैकी 1 पॉइंट हाही घेतलेला आहे की जे शिक्षित युवा दिव्यांग बेरोजगार आहेत त्यांना महिन्याला 15,000 रुपये मानधन द्यावे, अन्य किंवा 25,000 रुपये ते त्यांच्या शिक्षण, त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या क्षमतेनुसार, त्यांच्या अभ्यासानुसार, त्यांच्या स्किलनुसार त्याला जॉब द्यावे, जेणेकरून दिव्यांग समाजामध्ये एक मोटिवेशन येईल. आज जिकडे बघितलं तिकडे कुठेतरी दिव्यांग खचलेले आहे, जेव्हा की ते खचलेले नाही आहे. त्यांच्यासारखं आयुष्यामध्ये स्ट्रगल कोणाकडेच नाही आहे. प्रत्येक दिव्यांग हा सकाळी झोपून उठतो, तिथून त्याला त्याचा झोपून उठल्यापासून त्याला संघर्ष सुरू होतो. त्याच्या बेडवरून त्याला उठेपासून तर सगळ्या सकाळच्या दिनचर्या त्याच्या जे आहेत त्या पूर्ण करण्यापासून त्याला संघर्ष सुरू होतो. हा संघर्ष दिव्यांगाच्या आयुष्यात आहे, त्यामुळे तो खचलेला नाही आहे, पण हा समाज त्याला खचवतो आहे. या समाजातील काही निगेटिव्ह लोक खचवत आहे. त्याच्या अधिकारापासून त्याला वंचित ठेवणारे दलाल हे त्याला खचवत आहे. तर अशा लोकांपासून त्याला वाचवण्याची जबाबदारी दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करतोय. आणि आम्ही विनंती करतोय शासनाला निवेदन करतोय की जे दिव्यांग शिक्षित आहे, ग्रॅज्युएट झालेले आहे, त्यांना किमान 15,000 रुपये प्रति महिना द्यावा, जेणेकरून उर्वरित दिव्यांग जे आहे, येणारी पिढी जी आहे ते सुद्धा आपल्या शिक्षणाकडे भर देतील आणि त्यांना आयुष्यात पुढे जगण्याकरता काहीतरी मोटिवेशन राहील. त्यांच्याही घरी त्यांचे आई वडील म्हणतील, अरे बाबा शिक्षण कर, 9वीला आहे, ग्रॅज्युएट हो, सरकारकडनं तुला महिन्याचे 15,000 रुपये भत्ता मिळेल किंवा जॉब मिळेल. ही गॅरंटी सरकारने आम्हाला द्यायला पाहिजे, अशी सुद्धा आम्ही एक मागणी त्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये केलेली आहे. लवकरच तो जाहीरनामा आम्ही जाहीर करणार आहोत. 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान, जे सुद्धा शिक्षित दिव्यांग माझ्या हा लाईव्ह व्हिडिओ बघत आहे त्यांना मी आवर्जून सांगतोय की या निवेदनाचा हिस्सा बना. प्रत्येक जिल्हा, सातारा असो, कोल्हापूर असो, वाशिम असो, बुलढाणा असो, कुठलाही जिल्हा असो, तिथे आमचे प्रतिनिधीशी तुम्ही जोडा. झूम मीटिंग मध्ये आमच्याशी संपर्क करा. आता तुम्ही फेसबुक लाईव्ह हा व्हिडिओ बघताय, झूम मीटिंगशी आमच्याशी जोडा. आमचे प्रत्येक शहरामध्ये आमचे प्रतिनिधी आहेत, मार्गदर्शक आहेत, सन्मानित सदस्य आहेत आणि ते दिव्यांग समाजासाठी विनाशर्त निशुल्क हेच आव्हान आहे की तुम्ही या निवेदनामध्ये पार्टिसिपेशन करा, भरून पार्टिसिपेशन करा. चला, नमस्कार सर्वांना, धन्यवाद त्यांनी इथे इनपुट दिल्याबद्दल. येस, नमस्कार सर. त्याचा प्रश्न होता. बोला सर, ते आपण जिल्ह्यामध्ये निवेदन कोणाकडे द्यायचं, कलेक्टरकडे द्यायचं का? नाही, तुम्हाला नाही द्यायचं आहे, सर्वांना मिळून द्यायचं आहे. ते तुम्हाला कुठनं बोलताय तुम्ही? मी सोलापूरला बोलतोय, प्रशांत सलगरे. सोलापूर, बरं. तुम्ही याच्या अगोदर रजिस्ट्रेशन केलंय का तुमच्या इकडे आमच्याकडे? हो, झालंय ना, तुमच्याशी बोलणं झालंय माझं. तुम्ही सोलापूरला आले की माझ्याकडे येणार होता. कोणत्या तारखेला आले होते तुम्ही, जॉईन झाले होते? आता जवळपास बघा ना, एक माझ्या लक्षात नाहीये, पर एक 8-10 दिवस झाला. प्रमोद सेवकर, तुमच्याकडे रेकॉर्ड आहे का यांच्या? काय म्हणताय सर? तुमच्याकडे रेकॉर्ड आहे का यांच्या? प्रशांत बघतो सर, बघतो. कोणत्या तारखेला जॉईन झाले बघा जरा. सोलापूरवरून आहे हे. सोलापूरच्या निवेदनची डेट ठरली. प्रमोद सेवकर यांचा रेकॉर्ड कुठे आहे बघा, त्यांना तारीख लक्षात नाहीये.
काय नाव म्हटलं सर? प्रशांत सलगरे. सलगरे. नाही, सलगरी नाही सर माझ्याकडे. तारीख सांगा ना म्हणा. तारीख सांगा लक्षात ठेवून. प्रशांत सर, हो प्रशांत सर, तारीख सांगा. सर माझ्या लक्षात नाहीये, मी तरी तुम्हाला थोडंसं क्लू सांगू का सर? थोडं काय तुमच्याशी काय सांगा. बोलणं झालं? नाही, 1-2 दिवस मागं पुढे सांगा ना. प्रशांत सर, हा सर. तुम्ही जे आहे 29 तारखेला जॉईन झाले होते एप्रिल महिन्यामध्ये, हो सर. बरोबर आहे? हो सर. व्हिडिओ ऑन करा तुमचं. व्हेरी गुड. बरोबर. तुम्ही झाले होते प्रशांतजी 29 तारखेला. 44% दिव्यांग आहे, तुमच्या डावा पाय आहे. सोलापूर साऊथला राहता तुम्ही, हत्तूर गावामध्ये. एमकॉम GDCA हे सगळं शिक्षण झालेलं आहे. आणि महत्वाचे म्हणजे तुम्ही दक्षिण सोलापूरला भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडीचे ऍक्टिव्ह कार्यकर्ते आहात, पदाधिकारी आहात, आणि हॉटेलचा तुमचा बिझनेस आहे. हो बरोबर आहे. बरोबर आहे. ही हो तुमची सर. पूर्ण माहिती आहे. आणि आता तुम्हाला मी याच्याविषयी सांगतोय की 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान हे आम्ही राबवत आहोत पूर्ण महाराष्ट्रामध्ये. काय म्हणलं? त्यामध्ये पुढे 70 रुपयाला काय आपल्या? गोकुलजी जरा म्यूट करा स्वतःला. आम्ही हे राबवत आहोत, ज्यामधून सोलापूरमध्ये आमचे आणखी अनुयायी सदस्य आहेत. पण तुम्ही तिथलं लीड करावं अशी आमची इच्छा आहे, कारण तुमच्याकडे ऑलरेडी अनुभव आहे, तुम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहात आणि तुम्हाला तिथून आम्ही पुढे वाढवू शकतो. तुम्ही म्यूट आहात, अनम्यूट करा. सलगरीजी म्यूट आहात तुम्ही. माईक तुमचा म्यूट आहे, अनम्यूट करा त्याला. हॅलो. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो सलगरेजी की 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान आम्ही हे प्रत्येक शहरात राबवत आहोत, प्रत्येक बुधवारी. सर तुमचं जे आदेश द्याल आपण तिकडे काम करायला तयार आहे सर. वाह, क्या बात है. बढ़िया, बहुत बढ़िया. माझं एक पर्सनली एक काम होतं सर, ते आपण या ग्रुपवरती बोलू शकत नाहीये. मला फोन कराल का? तुमच्याशी कॉन्टॅक्ट कसा होईल मला? माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा मला हा कार्यक्रम संपल्यानंतर. बरं, तुमचा नंबर माझ्याकडे नाहीये. बर. 2-3 नंबर आहे, तो कुठला नंबर असेल? नाही, 2च नंबर आहे आमच्याकडे. एक आहे ऑफिसचा आणि एक आहे माझ्या. दोन्ही नंबर सक्रिय आहेत. हा मी नंबर माझा लिहून देतोय तुम्हाला. हो सर. स्क्रीनवरती जेव्हा तुम्ही 1000. तुम्ही आता तुमची तारीख लक्षात ठेवाल. हो सर. मी आता आम्ही जे मांडलेले आहे याच्यात तुमचं काय मत आहे सांगावं आम्हाला. नाही, सकाळचं काय माझा व्यवसायाचं हे असल्यामुळं मला जरा जॉईन होता येत नाही. तरी पण मध्ये अधूनमधून मी वेळ काढून जॉईन होत असतो. मला 6ला माझं हॉटेलचं टायमिंग होतं ना चालू. बरोबर. तरी जॉईन होत असतो. काही माझ्याकडनं असेल तर मी तुम्हाला हे करतो. आणि तुम्ही मला कुठल्याही निवेदनच्या बाबतीत म्हणा, काही दिव्यांगाच्या बाबतीत काही असेल तर मला तुम्ही सांगा, मी इकडचं सगळं पाठपुरावा करतो. व्हेरी गुड. ठीक आहे, आपण सोलापूरच्या विषयी बोलू तुमच्यासोबत. हो सर. ओके, धन्यवाद. चला पुढे काय विषय आहे, कोणाला बोलायचं आहे बोला. चला ठीक आहे. तर आमचा हा लाईव्ह असा पुढे चालत हा प्रोग्राम चालत राहील. या कार्यक्रमाला जे लाईव्ह बघत आहे त्यांना मी काही सांगू इच्छितो, कारण हा लाईव्ह आता काही आहेत.
आपणास सांगू इच्छितो मी की इथे पूर्ण महाराष्ट्रामधून दिव्यांग बांधव इच्छुक जे दिव्यांगच्या सेवेमध्ये स्वतःला ज्यांनी समर्पित केलेले आहे असे दिव्यांग आम्हाला रोज जोडतात, जे आम्हाला मार्गदर्शन करतात, इथे जुळणाऱ्या सर्व लोकांना मार्गदर्शन करतात. हा प्रोग्राम जे लोक लाईव्ह बघत आहे, जे दिव्यांग आहे, अदिव्यांग आहे, विधवा आहेत, शेतकरी आहेत, वंचित आहेत, असे सर्व लोक जे हा प्रोग्राम बघत असतील त्यांना मी सांगू इच्छितो की 36 जिल्हे 9 महिने निवेदन अभियान आम्ही राबवत आहोत, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही येऊन तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या समस्या तुमच्या कलेक्टरकडे, प्रशासनाकडे आम्ही मांडणार आहोत. हा अभियान असा अभियान राहील की येणाऱ्या 9 महिन्यात जे आम्ही निवेदन देऊ त्याची अंमलबजावणी 200% होईल याची मला खात्री आहे. कारण यामध्ये दिव्यांगांच्या ज्या अडचणी आहे आम्ही त्या घेतलेल्या आहे, ज्या खूप मूलभूत गरजा आहे दिव्यांगांच्या त्या घेतलेल्या आहे, आणि मला विश्वास आहे की शासन याच्यावरती सकारात्मक निर्णय घेईल. कारण अशा मागण्या कुठल्याही मागणी नाही आहे ज्या 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 कामाच्या नाही आहे, सगळ्या कामाच्या मागण्या आहे. आणि दिव्यांग याची संख्या खूप कमी आहे. जर आपण दिव्यांगांची काळजी नाही घेतली तर मग काय या देशाची काळजी घेणार असा प्रश्नचिन्ह उभा होत आहे. त्यामुळे परंतु या मागण्या सरकार पुढे पाहिजे तशा मागितल्या नाही गेलेल्या आहेत. तर या मागण्याच्या आपण निवेदन सुरू करत आहोत. आपण सर्वांना जे लाईव्ह बघत आहे त्यांना मी आवाहन करतो आहे, लवकरच आमचे व्हिडिओ प्रकाशित होतील, व्हिडिओ लॉन्च होतील आणि मागण्या कोणत्या कोणत्या आहे हेही तुम्हाला कळेल. परंतु जर तुम्ही हा लाईव्ह बघत आहे तर तुम्ही या निवेदनामध्ये आम्हाला सहकार्य करावे, पाठिंबा द्यावा. सर्व सेवाभावी संस्था, NGO, दिव्यांगांच्या संस्था, सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था, सामाजिक क्षेत्रात काम करणारे नेतृत्व, शेतकरी संघटना, वंचित मध्ये विधवा, ट्रान्सजेंडर या सर्वांनी सुद्धा आपला समावेश या निवेदनामध्ये करावा असं सर्वांना मी आवाहन करतोय. लवकरच आमचे व्हिडिओ जारी होतील आणि जे निवेदन आम्ही देऊ, जे पॉइंट्स आम्ही मांडू ते तुम्हाला नक्कीच तुमच्या हिताचे वाटेल. कारण दिव्यांग जन संवाद फाउंडेशन हा भारतीय जनता पार्टी, दिव्यांग विकास आघाडी, महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमानाने हा अभियान सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही आम्हाला सहकार्य करावे, जेणेकरून तुमच्याही कॉन्ट्रीब्युशन दिव्यांगांच्या डेव्हलपमेंट करता राहील आणि तुम्हाला कुठेतरी समाधान होईल की या समाजाकरता, या दिव्यांगांकरता, या वंचित लोकांकरता मी सुद्धा काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं. एवढं बोलून हा लाईव्ह इथे मी संपवतोय. आणि बरेचसे लोक आम्हाला फेसबुकवरती कमेंट्स करतात की आम्हाला या कार्यक्रमाला जोडायचं आहे. आपण सांगू इच्छितो की फेसबुक, यूट्यूब, लिंक्डइन, इंस्टाग्राम, टेलिग्राम सगळीकडे आमचे प्रेझेन्स आहे. आमच्या या कार्यक्रमाची लिंक सर्वीकडे आहे. आमचे जे कार्यक्रमाचे सदस्य आहेत, या कार्यक्रमाला जे चालवितात, या कार्यक्रम ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ज्यांच्या अनुभवाने आणि ज्यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम घडत असतो, असे आमचे सगळे पदाधिकारी पूर्ण महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या शहरांमध्ये, वेगळ्या वेगळ्या तालुक्यांमध्ये, प्रत्येक गावखेड्यांमध्ये आहे. तुम्ही त्यांना या कार्यक्रमातील युजर नेम, पासवर्ड त्यांच्याकडून घेऊ शकता किंवा आम्हालाही तुम्ही आमच्या नंबरवरती संपर्क करू शकता. फक्त पाहून समाधानी होण्यापेक्षा आपल्यामुळे लोक कसे समाधानी होतील आणि लोकांच्या आयुष्यामध्ये आपल्यामुळे कसं तेज आणि प्रकाश निर्माण होईल याच्यावरती जर आपण कार्य केलं तर याच्यापेक्षा महान कार्य दुसरं नाही आहे असं मला तरी वाटतंय. बाकी तुमची इच्छा. या आमच्या अभियानाला तुम्ही साथ द्यावा. कोल्हापूरला 3 जूनला पहिला हा आम्ही आयोजित केलेला आहे. याचा प्रचार प्रसार आणि ऑफिशियली स्टेटमेंट आम्ही लवकरच जाहीर करू. कसा कार्यक्रम राहील, कोण या कार्यक्रमात भाग घेऊ शकते, मी ऑलरेडी तुम्हाला सांगून चुकलेलो आहोत. दिव्यांग, वंचित, विधवा, ट्रान्सजेंडर, मोठ्या प्रमाणामध्ये दिव्यांग
दिव्यांग जनसंवाद हा दिव्यांगांचा मंच आहे. सोबतच या समाजात जे वंचित आहे आम्ही त्यांचीही मदत करूया. त्यामुळे तुम्हा सर्वांना आव्हान आहे, कोल्हापूरला हा प्रोग्राम 3 जूनला होणार आहे. ऑफिशियली अनाउन्समेंट लवकरच केलं जाईल. हा प्रोग्राम बघितला, तुम्ही रोज बघता, आम्हाला ऐकून घेता, आम्हाला समजून घेता, आम्हाला सहकार्य करता. तुमचे खूप असंख्य असे कमेंट्स आम्हाला येत राहतात. त्याकरता मी तुमच्या पूर्ण दिव्यांग जनसंवाद फाउंडेशनच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो आणि इथे बोलून हा लाईव्ह संपवतोय. ज्यांना आम्हाला डायरेक्ट बोलायचे आहे त्यांनी झूम मीटिंगच्या माध्यमातून आम्हाला सकाळी 7:30ला जुळावं. आजचा हा दिव्यांग जनसंवाद 258 नंबरचा हा संवाद सुरू आहे आणि असे संवाद रोज होत राहतात. असंख्य दिव्यांगांचे प्रॉब्लेम या संवादामार्फत, या मंच मार्फत आम्ही त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहे आणि आमचे जेवढे पदाधिकारी आहेत खूप जिद्दीने आणि खूप मेहनतीने कार्य करतात. त्यांच्या जिद्दीला, त्यांच्या मेहनतीला माझा सलाम आहे. एवढं बोलून हा लाईव्ह इथे बंद करतो. पुढच्या आमच्या काही खाजगी मीटिंग आहे, तुम्ही त्या मीटिंगचा हिस्सा होऊ शकता, परंतु तुम्हाला सक्रिय होणं गरजेचं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.